नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जे आता उशिरापर्यंत ऑफिसचं काम करत असतो तेव्हा शरू येते आणि शरू म्हणते, काय रे घरी पार्टी आणि इथे काय करतोय? तो म्हणतो, हो निघतोय मी. गौतम आणि आसावरीच्या एंगेजमेंटची डेट फायनल करणार आहे. करायला लावणार आहे हे माझ्याकडून गौतमला सरप्राईज आहे. वाव, इतका आनंद होतो शरूला. टकाटक गिफ्ट आहे, टकाटक गिफ्ट. सरप्राईज येणार आहे? तो म्हणतो हो. ताईला नाही सांगणार. मग मला त्या अटीबद्दल आज विचारणार आणि मला कळत नाही आता हे सगळं मी कसं तिला सांगू. जरा घाबरलेला असतो, नर्वस असतो की आता खोटं बोलायचं आईच्या समोर. आईच्या समोर खोटं बोलणं म्हणजे काय खायचं काम नाही. आई किती हुशार आहे आपल्याला माहितीच आहे. एका मिनिटात आई त्यांना पकडणार आणि यांची चोरी पकडली की मग झाला पचका. म्हणून जय म्हणतो शरूला, नेमकी काय आणि कसं सगळं सांगायचं मला कळत नाहीये. तू म्हणते, जय विचार केला नाही अजून? तो म्हणतो, नाही ग, मी काहीच विचार केलेला नाहीये. विचार करू मी दिवसभर काम करतो, मला वेळच नाहीये डोकं चालवायला. ती म्हणते, आता थांब जरा, मी स्वतःच डोकं चालवते, तू नको चालू तुझं डोकं. तरी युनिक आयडिया पाहिजे रे आपल्याला, की आईने आपल्याला पकडलंच नाही पाहिजे असं काहीतरी आपल्याला सुचायचं. काय करायचं रे की तुझ्याही आपली ती चोरी पकडणारच नाही. तुला आता एक आयडिया आलेली असते. सोशल मीडियावर हल्ली ट्रेंड चाललाय ना, आमचं जमलंय असे अर्धे फोटो वगैरे. मग लोकांना कळायला पाहिजे, एक चाहूल लागली पाहिजे की याचं कुठेतरी आहे, यांचं जमलंय. शरू म्हणते, आता आपण आहे ना असंच काहीतरी करूया, म्हणजे समोरच्याला जरा आयडिया येऊन जाईल की तुझं कुठेतरी काहीतरी आहे. वा 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 वा. शरू नाचायला लागलेली असते. काय आयडिया सुचली शरू, वा वा वा, फार हुशार आहेस ग शरू. स्वतःच कौतुक शरू करत असते. ए बाई, थांब 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 थांब, काही स्टंटबाजी करायला लावती का मला? काही स्टंट बिंट करायला लावू नको. तसला काय प्रकार मी करत नसतो. गब्बस, स्टंट बिंट काही नाही रे. तुम्ही काय सांगते ऐकून तर घे. फोटो वगैरे तर काढशील ना, फोटो काढायला काय हरकत आहे? दोघांची चर्चा चाललेली असते, तेवढ्यात काय नॉक केलेलं असतं. ती म्हणते, ये ये ये, आनंदानेच लगेच बोलवते आतमध्ये. शरूला इतका आनंद होत असतो कारण जयचं कुठेतरी काहीतरी आहे हे जेव्हा आईला कळणार तेव्हा मात्र आसावरीचं आणि गौतमचं लग्न होणार असतं. म्हणून ही जयच्या लग्नाची घाई करत असते शरू, का तर तिच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून. ती टीमच आलेली असते. मकरंद आलेला असतो, रावी आलेली असते. रावी, आता आपल्याला या दोघांचा आहे ना छान असा फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे. क्रेझी वाला फोटो काढायचा आहे. मकरंद म्हणतो, क्रेझी? हो क्रेझीच. शरू म्हणते, सर जरा इकडे येतं का, मी पोच सांगते कशी घ्यायची. रावी, तू पण ये, जरा जवळ ये. मकरंद म्हणतो, मी कुठे दोघांच्या मध्ये उभं राहू का? तुला फोटो काढायचा, जरा लांब उभं राहतो. दोघांना जवळजवळ उभं केलेलं असतं आणि शरू म्हणते, आता आहे ना मकरंद, या दोघांचा फोटो काढ. मकरंदला इतका आनंद झालेला असतो. वा 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 वा, रेडी रेडी रेडी, आता तुम्ही फक्त पोज द्या, मी असला फोटो काढतो नक्की बघा. मकरंद म्हणतो, सर पोज द्या. आता जेव्हा रावी बिचारा जयला खांद्याला हात लावून, हाताला पकडून असं पोज देऊन मग फोटो काढायचा म्हणून जवळ जाते, जय अगदी मागे मागे सरकतो आणि तिला टच करू देत नाही. तेव्हा आता शरू म्हणते, काय चाललंय? अरे काही खेळ चाललाय का? आता फोटो काढायचे, वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढायचे, तुला टच तर करायला लागणार ना. शांत उभा राखी, कसले माकड चाळे चालले. म्हणते, मी काय करू ना, मला सांगा, मला सुचत नाहीये. तुझा फेस रिव्हील नाही होणार आहे, डोंट वरी. ती म्हणते, ओके ओके ओके. आता लगेच जय म्हणतो, एक्झॅक्टली काय करायचंय मला कळेल का? तुमच्या दोघांच्या डोक्यात काय चाललंय? असा मस्त फोटो काढायचा ना, जबरदस्त, की बस तिचा हात हातात घे, असं काहीतरी छान फोटो काढायचा आहे रे. फोटो फॅमिली ग्रुपवर टाकूया, तुझा चेहरा तर दिसणार नाहीच आहे ना, फक्त त्याला गर्लफ्रेंड आहे एवढंच आपल्याला दाखवायचं. फोटोच्या खाली कॅप्शन टाकायचे, आमचं जमलंय. आता लगेच शरू आणि मकरंद एकमेकांना टाळ्या देतात. वा वा वा, क्या बात क्या बात. जय म्हणतो, हे सगळं करणं गरजेचं आहे का? हे करायलाच लागणार आहे का? याच्याशिवाय पर्याय नाहीये, हे आपल्याला करायलाच लागणार आहे. म्हणतो, मी असं लिहितो की आई, मी तुझी अट पूर्ण केली, डन. म्हणतो, सर शाळेत आहेत का? एका वाक्यात उत्तर द्या, मी तुझी अट पूर्ण केली. पिक्चरचा क्लायमॅक्स आधी फोडतात का सर? काहीतरी ठेवायला पाहिजे की नाही शिल्लक. सगळं सुरुवातीला दाखवलं तर पिक्चर काय बघायचा? म्हणतो, शरू काहीतरी बोलतीस का सरांना? अगं त्यांना सांग. म्हणते, शायनर, आम्ही जे करतोय ते ऐक तू, नाही तर गोत्यात येशीला. ऑफिसची कामं शिकवतो काय रे? हे असं करायचं, ते तसं करायचं नाही ना, तूच करतो ना, आम्ही ऐकतो ना त्या बाबतीत तुझं. मग या बाबतीत आम्ही तुला शिकवतोय, तू ऐकायचंय आमचं, तू आम्हाला नाही शिकवायचंय, कळतंय का? त्यामुळे शायनर, शायनिंग मारायची नाही, एकदम शांत उभा राहायचं. मी म्हणते, शी इज राईट जय सर, ती काय सांगते ना जरा ऐका तुम्ही आणि शांतपणे आम्ही जे करतोय ना फक्त उभं राहा तुम्ही. पण रेडी नाही होत ना तुमच्या फॅमिली समोर हे सगळं सांगायला वगैरे, मग फोटो सांगितलं की एक त्यांना अंदाज येऊन जाणार ना, म्हणून फोटो काढायचा आहे आणि मग आपलं काहीतरी आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. आपलं दोघांचं अफेअर आहे, आपल्याला लग्न करायचंय, हे घरच्या लोकांना सांगितल्यावर धक्का बसणार ना. आता एक्झॅक्टली फॅमिलीमध्ये कोणीतरी कुठेतरी आपला हा फोटो बघणार, मग एक अंदाज येऊन जाणार ना, त्यासाठी ही धडपड चालली हो. ऍक म्हणतो, ही रावी हुशार, ही आपल्यातली मोस्ट टॅलेंट आहे रावी. तू क्रंची इतकी काय बडबड बडबड चाललेली असते आणि त्यात ही शरू. आता मात्र बिचारा जय सगळ्यामध्ये अडकलेलं असतो, अगदीच कमी बोलायला लागलेलं असतो. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि जय अगदीच शांत असं उभा असतो, त्याला जरा ऑकवर्ड फील होत असतं. करा तुम्ही करा, मी मदत करू शकतोय तुम्हाला. आता हात हातात घे, काहीतरी रोमॅन्स असं काहीतरी छान वाटलं पाहिजे की नाही. मॅक तू रेडी आहे फोटो काढायला? रेडी आहे, चल 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 चल.
आता चांगली पोज द्या. त्याला सांगितलेलं असतं रावीचा हात हातात घे. इतकं ऑकवर्ड फील होतं की तो हात घ्यायला तयारच नसतो. अगदी काचरत असतो हात हातात घ्यायला. बिचारी रावी सहज हात पुढे करते. हा काय याचा हात तिच्या हातात दे. थरथर कापायला लागलेला असतो याचा हात. आता हे सगळेच हसायला लागतात. रावी याच्यात हातात हात देणार तर हाच थरथर कापायला लागला. हा मकरंद इतका बावळट असतो. सर तुम्हाला थंडी वाजते का? हात थरथर कापतोय. एसी कमी करू का मी? नाही म्हणजे हात थरथरायला लागलाय. एसी कमी करू का? शेवटी आता शरू जाते समोर. जयचा हात पक्का पकडते. रावीला म्हणते तुझा हात ठेव आणि तू याचा हात पकड. आता तसं केल्यावर याचा हात जो थरथर कापत असतो तो थांबलेला असतो. शरूने स्वतः याचा हात पकडलेला असतो. शरूने हात पकडलेला असतो. मकरंद म्हणतो हात काढतीस का? तुझा हात दिसायला लागलाय. सॉरी. अरे आता रावीचा हात हातात घेतलाय म्हणून जय थरथर कापायला लागलेला असतो. आणि आधार म्हणून इकडे शरूचा हात हातात घेतलेला असतो. तेव्हा त्याला आधार वाटतो आणि जरा शांत होतो. म्हणजे रावीचा हात हातात घेतला तर तो अनकम्फर्टेबल असतो. आणि जेव्हा शरू घट्ट असा हात पकडते त्याला छान असं वाटायला लागलेलं असतं. छान असा फोटो काढलेला असतो जबरदस्त. आता हा मकरंद म्हणतो थोडं वर घे. रावी तुझा पण हात दिसला पाहिजे. तुझा थोडासा वर घे. छान. आता मात्र शरूच्या लक्षात येतं की हा माझा हात एवढा घट्ट का पकडतोय आणि माझा हात पकडल्याने याला आधार का वाटतोय. फोटोचं काम झालेलं असतं. जबरदस्त असं फोटो आलेलं असतो. मकरंद फार कौतुक करतो. जबरदस्त फोटो आला. ते मला पण दाखवणार आहे. बॅकग्राऊंड ब्लर करायचंय बरं. अजून सुद्धा जयने शरूचा हात पकडलेला असतो. तो काय तिचा हात सोडायला तयार नसतो. म्हणते शायनर माझा हात सोडतोस काय रे? झाले फोटो काढून. हा पटकन तिच्या हातातला हात सोडवतो आणि असा बघायला लागतो लगेच. तिच्या लक्षात येतं की मी जेव्हा शरूचा हात पकडला तेव्हा मला छान आणि असं व्यवस्थित वाटलं. एक आधार वाटला. आता शरूच्या घरी बाबा कामावर जायला निघालेले असतात. तेव्हा त्यांना पमा डबा दे ना. हो भामा आजींचा फोन आला होता. संध्याकाळी त्यांच्या घरी जायला लागणार आहे. सुभाषला सांगत असते गौतमचा वाढदिवस आहे ना. अगं पमा त्याचं तर टेन्शन आलंय ना. आता त्याच्या वाढदिवसाला जायचंय म्हणजे टेन्शनच काम आहे ना. घरची पार्टी झगमगाट सगळं मोठं रोषणाई बापरे. तिथे आपण कशी दिसणार ग पमा? तुम्ही काय करायचं कसं करायचं तू टेन्शन घेऊ नको पमा. मी सगळं ऍडजस्ट करतो. सुभाष आता कामाला चाललेला असतो तेव्हा आई पटकन पैसे ठेवते. डबा आणि पैसे देते. नको कशाला हवे? असू द्या हो. लागले तर कशाला लागतात ना. असू द्या. जास्तीचे पैसे आता मुद्दाम प्रमाणे त्यांच्या हातात दिलेले असतात. म्हणजे बाबांच्या हातात. किती संध्याकाळी वाढदिवसाला जायचे म्हणजे काहीतरी आणायला लागणार. त्यासाठी पैसे जास्त कमी असू दे. त्यांचं हे चाललेलं असतं. तेवढ्यात आसावरी आलेली असते. ती म्हणते चण्याची डाळ आणली भिजत घालू का? आत्ताच नको भिजत घालू. संध्याकाळी बाहेर जायचंय. कुणाचा तरी वाढदिवस आहे. इतकी गोड अशी लाजलेली असते आसावरी. आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो. त्याच्याने आसावरी सुद्धा खूप खुश झालेली असते. फार छान वाटतं ते. आता जयच्या घरी अशी काय तयारी असते. जबरदस्त असं डेकोरेशन असतं. बापरे. गौतमचा बर्थडे म्हणजे काय जणू एखाद्या सेलिब्रिटीचा बर्थडे. काय ते डेकोरेशन काय ती तयारी. बापरे. सगळं झगमगाट असतो. ते छान अशी लोक आलेले असतात. छान डेकोरेशन सगळी तयारी जबरदस्त. पार्टीला एक रौनकच असते वेगळी. आणि त्या तेजस्विनीच्या घरची पार्टी म्हणल्यावर काय ती उठून दिसलीच. पार्टीला सगळे छान चाललेलं असतं. तेवढ्यात काय पमाताई म्हणजे पमाताईची पूर्ण फॅमिली आलेली असते. आजी बघते आणि आजी पटकन जाते. वेलकम पमाताई या. सुभाषराव या. आता लगेच आसावरी येते आणि गौतमच्या जवळ जाऊन म्हणते वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गौतम एवढ्या गर्दीत तिच्या गळ्यात पडायला लागतो. ती म्हणते अरे आपण कुठे आहे? जरा सांभाळ स्वतःला. म्हणते गौतम वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला श्रीखंड आणलाय. तुम्हाला आवडतं ना म्हणून मुद्दाम घरी केलाय. आता पमा अगदी सहज सांगून टाकते गौतमला. गौतम म्हणतो थँक्यू सो मच. आता तेजस्विनी सुद्धा पमाच्या जवळ जाते. थँक्यू सो मच तू आलीस आणि वेळेत आली. पहिल्यांदाच वेळेत आली. नाही तर नेहमी उशिराने येते. आणि हो प्रत्येक वेळेला आलं म्हणजे काहीतरी खायला आणायचं असतं का? डबे पाठवायचे असतात का? आणि कशाला श्रीखंड वगैरे घरी करत बसली ग? आत्ता कुठे आजारातनं बरी झाली असतं तू. मग कशालाही कुठानं करत बसली? काही नको करत जाऊ बरं. तेजस्विनी फार छान वागत असते. ते त्यात कसला त्रास. गौतमला आवडतं ना मग केलं आवडीनं. गौतम तुला कधीपासून श्रीखंड आवडायला लागलं? आवडतं मॉम आवडतं मला. त्यांच्या हातचं आवडतं ना म्हणून मला आवडतं. हाताला चवच या. एक नंबर स्वयंपाक बनवतो. नवलकरांच्या घरी कसं सगळं व्यवस्थित असतं आणि मिल्क सुद्धा वेगळंच असतं. त्यामुळे श्रीखंड म्हणजे कसं तरी कापड चांगलं आहे की नाही. मग कशात लावलंय कशात काय. सगळी स्वच्छता महत्वाची ना. आमच्या घरी स्वच्छतेला फार महत्व आहे. बोलता तेजस्विनीने आपल्या आईचा अपमान करून टाकलेला असतो. म्हणजे पमाचा अपमान केलेला असतो. स्टँडर्डनेस दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी नेहमीच. म्हणजे तेजू सगळं छान असणार. ते लोक पण खातात ना त्यामुळे छानच असणार आहे. मी सुद्धा थोडासा केक खाणार आहे कारण श्रीखंडावर मला ताव मारायचा आहे ना. तेजूला इतका राग येत असतो की आई कसली काय खातीये मिडल क्लास लोकांच्या घरचं. मला तेजू कोणी सांगायचं नाही आई एवढी साखर खाऊ नको. आई हे करू नको. आई अशी वागू नको.
मला कोणीच काही सांगायला जायचं नाही. तेजू म्हणते आई गोळ्यांवर इन्सुलिनवर शिफ्ट करतील, गोळ्यांवर राहायचंय ना, मग जरा लिमिट मध्येच खा. सगळं नसणार त्याबद्दल वादच नाही, पण हायजीन महत्वाचा, फार फार महत्वाचा पॉइंट आहे हायजीन. म्हणजे तुला पमा पहिलं आणि शेवटचं सांगते, आमच्याकडे यायचं म्हटलं ना की असं काहीतरी करायचं, मग आम्हाला आणून द्यायचं, मग ते डब्बे वगैरे काही करत बसू नको, दगदग करत बसू नको. दिवसभर राबायचं, मग आमच्यासाठी काहीतरी एवढंसं करून आणायचं, अजिबात करत जाऊ नको. आमच्याकडे यायचं म्हटलं ना की बिंदास रिकाम्या हाताने यायचं, कारण आमच्याकडे खाण्यापिण्याची चंगळ असते, तुला तर माहितीच आहे. आजीला आठवण आलेली असते, जय कसा आलेला नाही अजून, जयने ते यायला हवं होतं. नाही तुम जरा फोन वगैरे लावरे, कुठे राहिलाय हा मुलगा. आजीने श्रीखंडाचा डब्बा बिंदूकडे दिलेला असतो. गुरुजी सुद्धा आलेले असतात. तेवढ्यात गुरुजी म्हणतात नमस्कार. आजीला आणि तेजूला प्रश्न पडतो की गुरुजी कसे आले अचानक नाही आलोय, मला जय सरांनी बोलवलंय म्हणून मी आलोय. आधीच्या तारखा निघून गेल्यात, मग जय सर म्हणाले की नवीन तारखा काढू, म्हणून आवर्जून त्यांनी मला बोलवलंय. म्हणते साखरपुड्याची तारीख, बाप रे, खूप आनंद झालेला असतो. तेजू म्हणते साखरपुडा कोणाचा, जयचा. गौतम आणि आसावरीला सुद्धा धक्का बसलेला असतो, तेही एकमेकांच्याकडे बघतात की डायरेक्ट साखरपुड्याची तारीख. गौतम आणि आसावरीचा साखरपुडा का, हो आसावरीचा आणि गौतमचा साखरपुडा, त्यासाठी जयने मला बोलवलंय की तारखा काढून द्या, लवकरातल्या लवकर तारखा काढायला लावल्यात. जबरदस्त असा धक्का बसलेला असतो तेजस्विनीला. जय काहीही डोकं लावतो. मला तर काही बोललं नाही, अचानक तुम्हाला बोलवलं का गुरुजी. ही जयची अट पूर्ण केल्याशिवाय यांचा साखरपुडा कसा लावून द्यायचा. माझी अट पूर्ण झाल्याशिवाय यांचं लग्न होणार नाही किंवा साखरपुडा होणार नाही माहितीये, मग अचानक तारखा विरखा काढायला लावल्यात. जयचं चाललंय तरी काय गाई. ती म्हणते तेजू चिडू नको, त्याने सगळं काही डोकं वापरूनच केलं असणार आहे, तो सुद्धा काही वेडा नाहीये, आणि तुझी काय अट बीट आहे ना ती सुद्धा त्याला माहितीच असणार आहे. चिडलंय कोण, आय एम सरप्राईज. त्याला कॉल करून विचारत्या काय चाललंय. त्याच वेळेला सगळ्यांच्या मोबाईलवर फोटो आलेला असतो. जयने रावीचा हात पकडलेला फोटो तो आलेला असतो, म्हणजे जय एंगेज आहे. थोडक्यात हा फोटो किंवा हा मेसेज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेला असतो अगदी एकाच वेळेला. ओ माय गॉड. आता गौतम म्हणतो ज्याची तुम्ही वाट बघत होता ते सरप्राईज, हॅपी बर्थडे गौतम. गौतम म्हणतो व्हॉट. त्यांना जबरदस्त असा आनंद झालेला असतो. जयने फायनली त्याची गर्लफ्रेंड आहे हे दाखवून दिलेलं असतं. आता मात्र आसावरी आणि गौतमच्या लग्नाला किंवा साखरपुड्याला अजिबात उशीर होता कामा नये, सगळ्या गोष्टी पटापट झाल्या पाहिजे. जी म्हणते म्हणजे हा गौतमचा आणि त्याच्या मैत्रिणीचा हात आहे, अरे बापरे, कुठेतरी जमलंय, वा खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणते स्वामी फायनली जमलंय त्यांचं काय आणि गौतमचा साखरपुडा. स्वामी स्वामी स्वामी, इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद होतो पमाला. जी म्हणते म्हणूनच जयने गौतमच्या साखरपुड्याची तारीख काढण्यासाठी गुरुजींना बोलवलंय. आता कुठे माझ्या लक्षात आलं, गौतम खरंच खूप गुणी मुलगा आहे. ही मुलगी कोण आहे ही तर कळायला पाहिजे की नाही. तेजस्विनीला असं इन्सिक्युअर होत असतं की मला सांगितलं नाही, डायरेक्ट सगळ्यांच्या समोर सांगतोय जय की माझं म्हणजे एक गर्लफ्रेंड आहे किंवा माझं कुणाशी तरी जुळलंय, मला सांगायला पाहिजे होतं. हिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो, तेजस्विनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलेला असतो की हे काय बघतीये मी. ती सुद्धा म्हणते की कोण आहे मुलगी, खरंच मला पण माहित नाही, जयने मला काहीच सांगितलेलं नाहीये. तिथले सगळेच लोक सरप्राईज झालेले असतात जयची ही बातमी ऐकून. तर हे तेजस्विनीला इतकं टेन्शन येतं, पटकन जाते आणि बेडरूम मध्ये जाऊन पटापट तिने गोळ्या घेतलेले असतात आणि परत तो फोटो सारखा बघते. त्या मुलीचा हात ओळखीचा आहे की काय ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. सॉलिड टेन्शन आलंय तिला, दाखवताही येत नाही. तेजस्विनी आता बेडरूम मध्ये असताना इतका विचार करते, जयच्या आयुष्यात अशी कुणी मुलगी येईल, कधी येईल याची कल्पनाच मी केली नव्हते, आणि डायरेक्ट त्याच्या आयुष्यात मुलगी हे तिला पचतच नसतं. ती आता वेड्या पिशासारखी विचार करायला लागलेली असते. मी ही अट घातली होती की जयच्या आयुष्यात कुणी मुलगी येणार नाही, मग आसावरी आणि गौतमचं लग्न लावून द्यायचा संबंधच नाही. पण खरं तर या जयने सगळेच वांधे करून टाकलेत. याची मैत्रीने याच्या आयुष्यात कुणीतरी मुलगी आहे हे सगळ्यांना सांगून मोकळा झालाय. आता मला मनाच्या विरुद्ध का होईना गौतम आणि आसावरीच्या एंगेजमेंटची तारीख काढायलाच लागणार आहे. हिचं बीपी इतकं हाय झालेलं असतं की बस तिला काहीही सुचेन असं झालेलं असतं की आता मी करू काय. ही दुसरी कोण उभी केलीये काय माहिती या जयने. खरंच तिला टेन्शन आले की आता जयची मैत्रीण कोण आणि कशी असेल. जयची मैत्रीण आहे की कुणी प्रँक वगैरे कळतंय. आता मात्र तेजस्विनीवर गोळ्या घेत असते, टेन्शन मध्ये असते. तेवढ्यात काय समायरा ओरडतच आलेली असते. तेव्हा ती म्हणते काय एवढ्याने ओरडतीये, जरा शांत बस की. ओरडू नको तो काय करू, अगदी रडायला लागलेली असते. तू म्हटली होती ना गौतम फायनली माझा आणि माझाच होणार, मग हे काय आसावरीचं कसं होतोय. तू जरा शांत बस ना गो बाई, जरा शांत बस आणि पहिले तोंड धू आणि खाली ये. आता काय झालंय का. तेजस्विनी म्हणते काय झालंय का. ती म्हणते नाही, मग नॉर्मल खाली यायचं. तू जर अशा अवतारात खाली आली तर खाली येऊन सगळे तुला विचारणार काय झालंय. कळतंय का. तोंड वगैरे धुवायचं, नॉर्मल खाली यायचंय, जणू काही झालेलंच नाहीये. तेजस्विनी आता पटकन खाली गेलेली असते. इतका आनंद होतो आजीला की तिला घेऊन तेजू करत गोल 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 अशी फिरत असते आणि म्हणते तेजू मी इतकी आनंदी आहे. खरं तर तू जेव्हा जयला ही अट घातली ना तेव्हा मला असं वाटलं की हे वर्क होणार नाही, पण बघ की जय कोणाच्या तरी प्रेमात पडलाय फायनली. हो नाही, म्हणूनच मी अट घातली होती ना, मला माहिती होतं ना हे सगळं होणार आहे. बघ बरं किती छान झालंय. आता एवढ्या याच्यामध्ये गौतमला आसावरीला पेढा खाऊ घालायचा असतो.
कारण साक्षीने पेढे आणलेले असतात आणि सगळ्यांचं तोंड गोड करत असते. तेव्हा गौतमला सुद्धा एक पेढा दिला जातो. तेव्हा आसावरी म्हणते, अरे सगळ्यांच्या समोर कुठे भरवतोय. तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो, चल माझ्या बेडरूममध्ये. बेडरूममध्ये गेल्यावर तिला छान असा पेढा भरवतो आणि गौतम अगदीच जवळ यायला लागलेला असतो. तेव्हा आसावरी म्हणते, गौतम लिमिट क्रॉस करायची नाही आता मात्र आसावरी सुद्धा त्याला पेढा भरवते. अख्खाच्या अख्खा पेढा भरवलेला असतो. गौतम म्हणतो, काय सॉरी सॉरी सॉरी, गंमत केली ना रे गौतम, मी गंमत केली. सॉरी काय बोलतेस ग, गंमत केली तर मग सॉरी काय बोलायचं ग. आता जाऊया, फार वेळ बाहेर थांबता येणार नाही, चल पार्टीत जाऊन उभा राहूया. ही आपल्याला जायचं नाहीये, तरी येईल आणि केक पण कट करायचं, चल पटकन, कोणी येत नसतं ग, तू घाबरू नको. जबरदस्तीने ढकलत ढकलत आसावरी गौतमला बाहेर घेऊन जाते की चल. पार्टीसाठी आता जय आणि शरू आलेले असतात, फार उशिराने आलेले असतात पण येतात. अरे चल की आतमध्ये, काय झालंय जय, आधीच ग्रुपवर सगळ्यांनी बघितलं आणि काय काय मेसेज काय काय कमेंट पाठवताय बघ, तर आतमध्ये गेल्यावर धमाका होऊन जाणार आहे. फोटो टाकलाय म्हटल्यावर सगळे विचारणार ना, मग थोडेफार तरी प्रश्नांची उत्तरे दे की. फायनली आता शरू आणि जय पार्टीमध्ये पोहोचलेले असतात. सगळ्यांच्या नजरा या दोघांच्याकडे जातात. आता चाललेला असतो तिथे त्याला शरू पकडून ठेवते, कुठेच जायचं नाही, इथेच थांबायचं. तेवढ्या जोरात ओरडतो, दादा आता सगळ्यांनी गौतमला बघितलेलं असं, तुझ्यामुळे हा क्षण अनुभवायला मिळतोय, हा आनंद मिळतोय, थँक्यू सो मच दादा. साक्षी म्हणते, कुठे भेटली, काय भेटली, हे कधी झालं, कसं झालं, हे सांगा आम्हाला. सगळ्यांना आतुरता लागली, ती पोरगी कोण आहे, काय तिचं नाव काय. फायनली आता गौतम गळ्यात पडलेलं असतो. गौतम म्हणतो, दादा आम्हाला सगळंच्या सगळं सांगायचंय, अगदी A to Z, काही आमच्यापासून लपवायचं नाही, आम्हाला सगळं सगळं ऐकायचंय. आता मात्र जयला इतकं ऑकवर्ड फील होतं की एक तर चोरी असते, त्यात खोटं बोलायचं आणि एवढं सगळं खोटं कसं बोलायचं, त्याला सुचतच नसतं की काय करू आणि काय नाही. फार त्याला अवघडल्यासारखं होत असतं बिचारायला. बघू आता या सगळ्या गोष्टीत जय कसा बाहेर येणार आणि प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर जय कसा देणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय आणि पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघायचं. पार्टीमध्ये गाणी लावलेली असतात, छान सगळे डान्स करत असतात, सगळे एन्जॉय करत असतात. शर्वरी सुद्धा अशी नाचत असते, बिनधास्त शर्वरी नाचत असते, जबरदस्त शर्वरी नाचतीये. आता मात्र जय या शर्वरीला एकटक बघत असतो. तिच्या तो बिनधास्तपणा, तिच्यातलं तो मोकळेपणा, तिच्यातलं ती आपुलकी, सगळं सगळं काही जयला दिसत असतं. साक्षी येते आणि साक्षी म्हणते, काय काय चाललंय, तिचाच विचार करतोय. हो तिचाच विचार करतोय. अरे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता मात्र जयला हळूहळू शर्वरी आवडायला लागलेली असते आणि तिच्याकडे तो अट्रॅक्ट होत असतो. शर्वरीला जरा सुद्धा अंदाज नसतो की हे जयच्या मनात काय चाललंय किंवा काय करतोय तो. शर्वरी मात्र बिंदास वागत असते, तिला कशाचं काही देणं घेणं नसतं, अगदी बिंदास तिचं सगळं काही चाललेलं असतं. बघू आता जय शर्वरीवर प्रेम करतो हे त्याला रिअलाइज होणार का, आणि तो शर्वरीवर प्रेम करतो हे शर्वरीला कळाल्यावर शर्वरी एक्सेप्ट करेल का. हे सगळ्याचं बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय मित्रांनो. धन्यवाद.